नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या स्टोरी चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। तुम्हा सर्वांना माझा मनापासून नमस्कार। आज आपण रंगपंचमीची जी काही पौराणिक कथा आहे ती जाणून घेऊयात। असं मानलं जाते की होळाकष्टकाच्या दिवशी जेव्हा भगवान शंकराने कामदेवाला जाळून राख केले होते तेव्हा संपूर्ण देवलोकात शोक पसरला होता। सर्व देवी देवतांना चिंता वाटू लागली की कामदेवाशिवाय जग कसे चालवायचे। त्यानंतर सर्वांनी भगवान शंकराची प्रार्थना केली। परमेश्वराने देवतांची प्रार्थना स्वीकारली आणि कामदेवाला पुन्हा जिवंत केले। असे केल्याने संपूर्ण देवलोकात देवता प्रसन्न झाले आणि रंगोत्सव साजरा करू लागले। तेव्हापासून दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील 5व्या दिवशी रंगपंचमीचा सण साजरा केला जातो। प्राचीन काळी जेव्हा होळीचा सण अनेक दिवस साजरा केला जात असे तेव्हा रंगपंचमीचा दिवस हा होळीचा शेवटचा दिवस मानला जायचा आणि त्यानंतर रंग खेळले जात नाही। हा सण देशात अनेक ठिकाणी साजरा केला जात असला तरी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरातमध्ये हा सण सर्वाधिक साजरा केला जातो। या दिवशी देवतांना रंग चढवले जातात आणि लक्ष्मीची पूजा केली जाते। पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान श्रीकृष्ण राधा राणी सोबत होळी खेळतात, म्हणून या दिवशी श्रीकृष्ण आणि राधा राणीला रंग चढवला जातो। या दिवशी घरोघरी खास पदार्थ बनवले जातात, याला पुरणपोळी म्हणतात। रंगपंचमीचे महत्त्व लक्षात घेऊन आणखी एक नाव प्रचलित आहे, त्याला श्रीपंचमी म्हणतात। या दिवशी देवतांसह रंग गुलाल खेळल्याने घरातील समृद्धी वाढते। रंगपंचमीच्या दिवशी रंग अंगाला लावला जात नाही तर रंग हवेत उडवला जातो आणि रंग हवेत उडाला की तमोगुण आणि रजोगुणाचा नाश होतो। त्यांचा नाश झाल्यावर पुण्यशक्ती वाढते। रंगपंचमी हा सण होळीचे शेवटचे पर्व मानले जाते। या दिवशी देवतांसह सर्वच जण होळी खेळतात। रंगपंचमीच्या या सणाला देवपंचमी असेही म्हणतात, कारण का देव देवता एकत्र येऊन होळी खेळतात आणि विशेषतः राधा आणि कृष्णाचा हा सण मानला जातो। तर अशा प्रकारे आज आपण रंगपंचमी